जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आजचं आपली गोष्ट आहे 49वी आणि गोष्टीचं नाव आहे स्वार्थी धृतराष्ट्र. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण महाभारत पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता कृष्णाच्या छान छान गोष्टी ऐकतोय. तर याच्यामध्ये धृतराष्ट्र हा कसा होता आपल्याला माहितीच आहे. त्याला फक्त राज्य सिंहासनावर बसायचं होतं आणि आपल्या मुलाला पण राज्याभिषेक करायचा होता. कारण की ते राज्य होतं पांडूचं आणि पांडूचे पुत्र होते पांडव. पण त्याला ते द्यायचं नव्हतं, कारण त्याला त्या राज्याचा मोह झाला होता. आणि मग हे पांडव बिचारे वनातच लहानाचे मोठे झाले. पण जेव्हा पांडूचा वध पांडू स्वर्गलोकी गेल्यानंतर मग कुंती माता आपल्या पुत्रांना घेऊन हस्तिनापुराला आली. हस्तिनापूर म्हणजे आजची नवी दिल्ली. तर हस्तिनापूर कसं याचं नाव पडलं, तर कारण तिथे हत्तींना बाळगणे अतिशय खर्चाचे असते, म्हणून अनेक हत्ती ठेवायचे, म्हणजे राज्य फारच सधन असावयास हवे. अक्रूर जेव्हा हस्तिनापुरात गेला तेव्हा ते नगर हत्ती, घोडे, रथ आणि इतर ऐश्वर्याने समृद्ध असल्याने जे त्याने पाहिले. हस्तिनापूरचे राजे अखिल जगाचे सम्राट मानले जात होते, म्हणजे असं खूप वैभवशाली असं हे हस्तिनापूर होतं. खूप हत्ती असल्यामुळे या नगराचं नाव काय पडलं होतं, हस्तिनापूर. तर कृष्णाला त्यांची खूप काळजी वाटायला लागली, कारण कृष्णाच्या वडिलांनी वसुदेवानी सांगितलं की माझी बहीण खूप चांगली आहे आणि तिला खूप कष्ट आहेत तिचं, तर तिला खूप वनवास भोगावा लागला, तिचे पुत्र खूप चांगले आहे, पण मी काही करू शकत नाही. म्हणून मग कृष्णाने स्वतःहून सांगितलं की तुम्ही काहीच काळजी करू नका, मी त्यांची सगळी व्यवस्था बघेल. आणि मग अक्रूर जो कृष्णाचा भाऊ होता, चुलत भाऊ, हा खूप चांगला होता. तर याला तिथे हस्तिनापूरला पाठवलं आणि यांची काय हालत आहे, कसे राहतात, काय आहे, कोणत्या स्थितीत आहे म्हणून हे बघायला पाठवलं. तर असा हा दुर्योधनाचं आणखी एक नाव होतं सुयोधन. मग अक्रूर तिथे आला, आपल्या मित्रमंडळीला सगळ्यांना तो भेटला. तसेच सर्वांना भेटून खूप आनंद झाला. मग तो कुंती मातेला भेटला, पांडवांच्या मुलांना भेटला, पितामह भीष्मांना भेटला, विदुरांना भेटला, सगळ्यांना त्यांनी भेटला. आणि मग त्याला समजून गेलं की हा धृतराष्ट्र हा स्वतःचा निर्णय घेत नाही, बोलतो एक आणि वागतो एक. तर अक्रूर कुंतीच्या चुलत भावापैकी होता, म्हणून अक्रूराला पाहताच तिने आपल्या पित्याकडील नातेवाईकांविषयी चौकशी केली. कोणी? कुंती मातेने. जन्मस्थानाची आठवण येऊन तिला रडू आले. तिने अक्रूराला विचारले, माझे वडील, आई, भाऊ, बहीण आणि इतर कुटुंबीय अजूनही माझी आठवण करतात काय? आणि माझा जो भाचा आहे श्रीकृष्ण बलराम, हे कसे आहेत? भक्तवत्सल, कारण की ती कृष्ण भक्त होती कुंती माता, आणि तिला माहिती होतं की हा विष्णूचा अवतार आहे म्हणून. मग ती त्याची कृष्णाची भक्ती करत होती आणि जन्ममृत्यूच्या पलीकडून सुरक्षित राहू शकतो. प्रिय कृष्णा, तू परमशुद्ध आहेस, परमात्मा आहेस, योग्याचा स्वामी आहेस. मी काय सांगावे, मी केवळ तुला आदर प्रणाम करते, तुझी पूर्ण शरणागत म्हणून माझा स्वीकार कर. अशी कुंती माता सतत कृष्णाला, कुंती देवीने ते प्रत्यक्ष उपस्थित असावेत याप्रमाणे त्यांची प्रार्थना केली. कुंती देवीचे चरणानुगमन करणाऱ्या कोणालाही ते शक्य आहे. श्रीकृष्णांना व्यक्तिशः सर्वत्र उपस्थित असावे लागत नाही. तर अशी कुंती माता आपल्या मुलांना घेऊन हस्तिनापुरात राहिली. मुलं द्रोणाचार्यांच्या हाताखाली दररोज विद्या शिकायला लागले. ते खूप विनयी होते, कारण ते पंचदेवाचे पुत्र होते. वरदानापासून कुंतीला झालेले होते. पुत्र यमराज, चंद्र, वायू अशा श्रेष्ठ देवापासून प्राप्त झालेले असल्यामुळे स्वभावताच विशेष सामर्थ्यवान होते. म्हणून तिने त्यांच्याविषयी असे चिंतातूर असू नये असे सांगून दोघांनीही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. विदुराने आणि पितामह भीष्मांचा खूप जीव तुटत होता, पण धृतराष्ट्रापुढे त्याचं काही चालत नव्हतं. म्हणून धृतराष्ट्राची कानउघाडणी करण्यासाठी त्यांनी वैचित्र्यवीर्य म्हणून संबोधित केले होते, कारण तो पित्यापासून उत्पन्न झालेला नव्हता. अशा मुलांचा जन्म जरी स्त्रीच्या
स्त्रीच्या दिरापासून झालेला असला तरी त्या स्त्रीचा पतीच त्या मुलावर पितृत्वाचा हक्क सांगत असे. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की विचित्रवीर्य हा युद्धामध्ये मरण पावल्यानंतर सत्यवतीने व्यासांना बोलवून तिच्यापासून हा पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर हा दासीपुत्र होता. असे हे 3 पुत्र झालेले होते. आणि तरी पण हा हक्क हा आंधळा असल्यामुळे पांडूला राज्याभिषेक केला होता, तर त्यांचंच राज्य त्यांना द्यायला देत नव्हता. अक्रूर धृतराष्ट्राला सल्ला देत पुढे म्हणाला, या भौतिक जगात कोणीही कोणाचा शाश्वतपणे सांगती राहत नाही. केवळ योगायोगानेच आपण समाजात, कुटुंबात, राज्यात एकत्र येत असतो, परंतु अखेर सर्वांनाच शरीर सोडावे लागते. असं खूप तत्त्वज्ञान त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं. अक्रूर पुढे म्हणाले, हे धृतराष्ट्र, माझा असा नम्र सल्ला आहे की भौतिक अस्तित्वाच्या वस्तुस्थितीकडे तू डोळे झाक करू नकोस. भौतिक अस्तित्वातील बद्ध जीवन दुःखाच्या अथवा सुखाच्या परिस्थितीत असो, ते स्वप्नवतच आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की या दुर्योधनात आणि शकुनी मामाच्या सल्ल्याने पांडवांना लहानपणीच गंगेत बुडवण्यात आलं, विष देण्यात आलं. त्याला जेवण खूप आवडायचं म्हणून अशा भीमाला विष पाजून त्याला गंगेत पण सोडण्यात आलं होतं. असे खूप अत्याचार त्याच्यावर करत होते. धृतराष्ट्राने अक्रूराला सुचविले की त्याचा पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णावर विश्वास होता, परंतु तो त्याचवेळी आपल्या कुटुंबियाबद्दल फारच पक्षपाती होता. जवळच्या भविष्यात श्रीकृष्ण त्याच्या सर्व कुटुंबियांचा विनाश करतील आणि तो असहाय्य स्थितीत श्रीकृष्णाच्या चरणकमळांचा आश्रय घेईल. भक्तावर विशेष कृपा दाखवण्याकरिता बोलता श्रीकृष्ण त्याच्या सांसारिक आसक्तीच्या सर्व वस्तू काढून घेतात आणि त्याला भौतिकदृष्ट्या अनाथ बनवितात. कारण की जो भगवंताला देत नाही तर त्याचं काय होतं, मग त्या दानाचा विनाश होतो. घरातील अनावश्यक असा भार झाला होता आणि म्हणून त्याचा विनाश होईल असे त्याला वाटत होते. असे असूनही तो त्याच्या पुत्रावरील अंध स्नेहातून दूर होऊ शकत नव्हता. अशा 2 परस्पर गोष्टींना समजून त्याने भगवंतांना सादर प्रणाम केला. धृतराष्ट्राचे कथन ऐकून अक्रूराला स्पष्ट कळून आले की हा धृतराष्ट्र आपल्या मुलांना अनुकूल राहून पांडवाविरुद्ध दुजाभाव ठेवण्याच्या आपल्या कुटील धोरणात बदल करणारा नाही. त्यानंतर अक्रूराने हस्तिनापुरातील आपल्या मित्रांचा निरोप घेतला आणि यदू राज्यातील आपल्या घरी परत आला. घरी आल्यावर त्याने श्रीकृष्णांना आणि बलरामांना हस्तिनापुरातील सत्य स्थितीचा इत्थंभूत वृत्तांत कथन करून धृतराष्ट्राचा हेतू सांगितला. श्रीकृष्णाने हस्तिनापुरातील वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठीच अक्रूराला नियुक्त केले होते. असा हा अक्रूर हस्तिनापुराला जाऊन आला. त्याने सांगून बघितलं, पण धृतराष्ट्र हा धृतराष्ट्र असतो, कशाला ऐकतो. असे आपले छान छान गोष्टीतून आपण कृष्णाचे विचार ऐकू आणि अशाच छान छान गोष्टी ऐकू. पुढच्या